असं का होतं काय माहिती. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की पाऊस पडावा तेव्हा पाऊस पडत नाही, ज्यावेळेस नको असतो पाऊस त्यावेळेस पाऊस पडतो. माणसाचं कसं आहे ना, जी गोष्ट आपल्याकडे आहे ती गोष्ट माणसाला नको असते, जी गोष्ट नाही आहे ती पाहिजे असते. आता जेव्हा जून महिना लागला होता तेव्हा एवढा पाऊस काहीच नव्हता, म्हणजे पाऊसच नव्हता एवढा म्हणण्यापेक्षा. आणि तेव्हा लोकांना उत्सुकता होती कधी पाऊस पडतोय, कारण उकाडाच एवढा होता, गरमीच एवढी वाढली होती, काय करणार. तर आता एवढा पाऊस पडतोय, साधारण 3 दिवस झाले पाऊस कंटिन्युअसली चालू आहे पुण्यात. तरी बाकी तुमच्या इथे पाऊस पडतोय का हे कमेंट करून सांगा. तर खूप पाऊस चालू आहे आणि आम्हाला जायचं आहे गावाला, लग्न आहे त्यामुळे. आणि आम्ही पिल्लूसाठी कपडे आणायला चाललेलो. आपलं काय असतंच घरामध्ये, आपलं काय वजन वाढत नाही किंवा म्हणजे हाईट वाढत नाही किंवा कपडे छोटे होत नाही, त्यामुळे आपल्याला आहेत ते कपडे घालू शकतो. पण पिल्लूसाठी कपडे आणायला चाललेलो आणि एवढा पाऊस होता काय सांगू. बघा तुम्ही आता बाहेर किती पाणी साठलं आहे. आमच्या गाडीच्या लेवलला पाणी आलं, म्हणजे खाली जिथे आपण पाय टाकून आतमध्ये बसणार. फायनली आम्ही कपडे घेतले तिला आणि बसलो. बघा तुम्ही असलं पाणी आहे. आणि आम्ही पिल्लूला घेऊन यायचा विचार करत होतो, बरं झालं आणलं नाही, कारण आपण गाडी एका ठिकाणी लावली तर दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत आम्ही छत्री पण आणली नव्हती, तर ती पण गालटली असती, भिजली असती, म्हणून आम्ही आणलं नाही. ते चांगलं झालं. आणि आम्हाला कमीत कमी ट्रॅफिकमध्ये ना जाता वेळेस तर एक अर्धा तास लागला. आमच्या जवळच आहे तिथे, 5 मिनटं पण, म्हणजे गाडीने 5 मिनटं हार्डली लागतील जायला, तितक्या वेळासाठी आम्हाला अर्धा तास लागला. आणि घरी येताना पण तुम्ही बघा सगळे इथे नाले ओढा आहे ना पूर्ण भरला आहे, पाणी साचलं आहे. तुमच्या पण घरात जर लहान बाळ असतील त्यांची काळजी घ्या, ओव्याचा शेक द्या, सर्दी खोकला ही औषधं जरा घरात ठेवत जावा. आता माझ्याकडे लहान बाळ आहे म्हणून मी सांगते. त्यानंतर कपडे ओले अजिबात घालू नका, कारण काय होतं माहिती आहे का, आपण डायपर फ्री ठेवण्याच्या नादात त्यांना चड्डी त्यानंतर लंगोट वगैरे असल्या गोष्टी घालतो आणि सू वगैरे केली ना मुलांना खूप गार लागतं. त्यामुळे आता सध्या तरी मी 24 आवर्स तिला मी डायपरच वापरते आणि साधारण एखाद्या वेळेस मध्ये ना तिला डायपर फ्री टाईम देते किंवा क्लोथ डायपर वापरते. तुमचं पण घरात लहान बाळ असेल तर नक्की काळजी घ्या. आणि पिल्लू बघा संध्याकाळी झोपायच्या वेळेस खूप नाटक करते. आजचा आमचा दिवस सगळा पावसाळाच गेला, पण पिल्लूचे कपडे तर घेऊन झाले बाबा. आमचं दररोज चाललं होतं की जायचंय. फायनली आज तिचं कपडे घेऊन आलो. आता आज तर ना एवढा पाऊस आहे, रात्रभर पाऊस पडलाय. आज मी हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते 6 जुलैला. तर चला बाय बाय. कमेंट करा तुमच्याकडे पाऊस आहे का.